नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मालती जी असते आता इकडे डॉक्युमेंट्स चेक करत असते. आता इकडे ती खूप फाईल शोधून थकली असती, पण आता इकडे ती काही करून तिला ते शोधायचंच असतं. दुसरीकडे आता इकडे उर्मिला विचार करत असते की बँडचा आवाज थांबलाय, म्हणजे आता ती मिरवणूक थांबलीच असणार. आणि आता कुठं माझ्या डोक्याला शांत झोप लागेल आणि त्या मिरवणुकीमुळे माझं खूप डोकं दुखतंय आणि म्हणून आता इकडे मी जरा आरामच करते, असं म्हणून आता इकडे ती बेडरूमकडे जाण्यासाठी निघते. आता इकडे मालतीला अखेर ते डॉक्युमेंट्स मिळालेलेच असतात आणि आता इकडे ती खूप खुश झालेली असते. ती लगेचच डॉक्युमेंट घेते आणि ती फाईल तिच्या तिथे ठेवते. आता इकडे तिला जाणवतं की उर्मिला आतमध्ये येते. आता हे पाहून लगेचच ती खिडकीच्या पडद्यामागे लपते. आता इकडे उर्मिलाने बेडरूम उघडल्याबरोबर आता इकडे तिला काहीतरी अस्तव्यस्त दिसतं, म्हणजेच तिची बेडशीट वगैरे काहीतरी वेगळीच दिसते. आता इकडे तिला डाऊट येतं की पडद्यामागे कोणीतरी आहे आणि म्हणून आता इकडे ती सरळ त्या दिशेने निघते आणि पडदा साईडनी करते. आता इकडे मालती बोलते की अरे देवा, हिने तर मला पाहिलं वाटतं, आता काही खरं नाही. आणि एकदम ती बघणार तितक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. आता इकडे दुसरीकडे ट्रॅक्टर थांबलेला असतो. आता इकडे गजा बोलतो, मी काय म्हणतोय, मिरवणूक जर आता इथंच थांबूया की. आता तशीही वस्ती जवळच आहे की, आणि चालत गेलं काय आणि ट्रॅक्टरमधून गेलं काय, तिथं जाऊन स्वागत करणारच आहे की. त्यावर आता इकडे ती सुद्धा हेच बोलत असते की जवळच आहे म्हणून. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, नाही राणी, असं नाही होणार. मी तुला मी तुला तिथे वस्तीमध्ये वाजत गाजर नेणार म्हणजे नेणारच. आणि काही झालं तरी सगळ्यांना समजलंच पाहिजे की माझी हुकुमाची राणी ॲडव्होकेट झाली आहे म्हणून. आता असं म्हणून आता इकडे तो बोलतो की ही मिरवणूक थांबणार नाही. इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे मस्त त्या ट्रॅक्टरला मोठा दोरा बांधतो आणि आता इकडे तो म्हणजेच ओढणं चालू करतो. आता हे बघून जे वस्तीतले लोक असतात ते सुद्धा त्याला ते ट्रॅक्टर ओढण्यासाठी मदत करत असतात. आता इकडे हे सगळं गजा आता इकडे विक्रांतला फोन लावून सांगतो की साहेब एक झोल झालाय. आता इकडे त्यावर तो बोलतो, जर यावेळेस तू काम नसेल केलं ना, तुला तिथेच येऊन मारून टाकेल. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो ऐकून तर घ्या साहेब, मी ना त्या म्हणजेच पेट्रोलची टंकी फोडून टाकली होती बघा, आणि ट्रॅक्टरही बंद झाला होता, मिरवणूकही थांबली होती, पण ते मधातच झोल केला इंद्रजित साहेबांनी. त्यांनी तो अख्खा गाडाच ओढत नेला. आता असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत बोलतो, या इंद्राचं काय करावं, म्हणजे यांचं काय करावं काही समजतच नाहीये. हा जर संकटात अडकला तर ही जाते धावून, आणि ही जर अडकली तर हा जातो. यांचं चालू काय आहे नेमकं, आणि यांना काहीतरी मोठं दाखवावंच लागेल, यांना जागेवर आणावंच लागेल. आता इकडे तो नाही ते बोलत असतो इंद्रा आणि राणीच्या दोघाही बाबतीत, आणि तो प्लॅनिंग करण्याचा म्हणजेच प्रयत्न करत असतो. आता हे सगळं इकडे मालती ऐकते आणि आता इकडे ती बोलते की विक्रांत, आता हे जे डॉक्युमेंट्स आहे ना, एकदा का राणीच्या हातात पोहोचू दे, मग आम्ही तुझी कशी लायकी काढू ते बघच, मग आम्ही सगळे मिळून तुझी लायकी खरी काढू. आणि आता इकडे तिला म्हणजेच हळूच त्याच्या मागून इकडे बाहेर निघते. त्याला काहीतरी जाणवते की कोणीतरी गेलंय, पण आता इकडे त्याला हे नेमकं माहिती नसतं की ती मालतीचे म्हणून. आता इकडे मालती तर राणीकडे यायला निघालेली असते, पण आता इकडे राणीची जी मिरवणूक असते ती आता इकडे फॅक्टरी म्हणजेच इकडे वस्तीमध्ये येऊन थांबते. आता इकडे इंद्रा तिथे थांबतो. आता हे पाहून इकडे राणी धावत पळत येते आणि आता इकडे ती बोलते, सर तुम्ही बरे तर आहात ना, तुम्हाला कुठे लागलं वगैरे नाही ना. आता इकडे ती चेक करत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, नाही तू माझ्यासोबत असताना मला कुठे काय लागायचं. त्यावर आता इकडे ती मनात विचार करते की खरंच इंद्रजित सरांनी माझ्या स्वप्नाला म्हणजे किती चांगलं सेलिब्रेट करत आहेत, आणि खरंच त्यांना खूप आनंद झालेला आहे. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, बरं ठीक आहे, चल आता वस्तीमध्ये आलोय ना, आपण लवकर आतमध्ये जाऊ, नाहीतर सगळ्यांना वाटायचं की इकडे नवरा बायकोचं प्रेम होतं चाललंय म्हणून. आता हे म्हणून तिकडे तो हसत असतो आणि आता इकडे राणी जी असते त्याला शर्ट वगैरे घालण्यात मदत करते. आणि आता इकडे हे सगळेजण आता इकडे वस्तीमध्ये आलेले असतात. आता इकडे आल्याबरोबर आता इकडे तिची आई मस्त तिला म्हणजेच तिचं आरतीने वगैरे स्वागत करते, ओवाळलं जाते, तिची दृष्ट काढते, तिला काळा टिका लावते. आता हे सगळं बघून इकडे तिची आई बोलते, खरंच तू आज आमचं स्वप्न पूर्ण केलंस, आणि मी तुला म्हणत होते की गरिबांनी स्वप्न बघायचं नाही, पण ते आज तू पूर्ण केलंस पोरे, मला लई चांगलं वाटते. इकडे तिचे पप्पा सुद्धा बोलत असतात की खरंच राणी, म्हणजेच मला वाटलं, म्हणजे मला माहीतच होतं तू स्वप्न पूर्ण करशील, पण मी सगळं काही गमावलं होतं, इज्जत नाव सगळं, पण आज तू सगळं कमवलं, आणि हे सगळं बघून माझं आज मन भरून आलंय पोरी. आता असं सगळं काही ते बोलत असतात. तितके तिथे प्रेसवाले सुद्धा आलेले असतात. ते आता इकडे तिला विचारत असतात की तुमचं हे सगळं स्वप्न पूर्ण झालंय, तुम्ही कोणाला श्रेय द्याल.
आता इकडे त्यावरती बोलते मी आसपास म्हणजेच माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना श्रेय देईल, पण जर मोलाचा वाटा असेल ते म्हणजेच इंद्रजित सरांचा, त्यांच्यामुळे हे शक्य झालं. आता इकडे त्यावर ते बोलतात की तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल. त्यावर आता इकडे ती बोलते की मी सल्ला वगैरे द्यायला इतकी मोठी झालेली नाही, पण मी त्यांना हे सांगेल की स्वप्न नक्की बघा, ते एक ना एक दिवस पूर्ण होतात. माझेही झाले, तुमचेही होणार. आता इकडे त्यावर प्रेसवाले तर इकडे प्रश्नावर प्रश्न करत असतात. आता हे पाहून इकडे इंद्रा बोलतो की चल, आपली सगळी वाट बघत आहेत. आता इकडे आतमध्ये आल्याबरोबर आता इकडे सगळे बोलतात की राणी आपल्या वस्तीसाठी 2 शब्द बोल. आता इकडे त्यावरती बोलते मी हे मला थोडं नाही येतात काही बोलता. आता इकडे ती नकार देत असते. हे पाहून इकडे इंद्रा बोलतो असं काय करतेस, बोल की त्यांच्यासाठी थोडं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळे बोलतात. आता इंदिरा साहेब बोलल्याबरोबर आता इकडे राणी तर बोलणारच आणि म्हणत इकडे ती 2 शब्द म्हणजेच भाषणाला सुरुवात करते. ती भाषांतर देते, पण त्यात मेन म्हणजे ती हेही बोलते की आज माझं स्वप्न पूर्ण झालंय ते म्हणजे फक्त इंद्रजित सरांमुळे. आज माझ्या आयुष्यात जसा माझा नवरा आहे तशा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात सुद्धा तसाच नवरा मिळायला हवा, जो प्रत्येक क्षणाला साथ देईल. सरांनी माझ्यासाठी खूप सोसलंय, त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, जास्त माझ्याहून जास्त तर त्यांनीच मेहनत केली आहे मी ॲडव्होकेट व्हावं म्हणून. आणि आता इकडे ती हे सगळं बोलते आणि ती परिवाराला सुद्धा तिच्या म्हणजेच बोलत असते की माझा परिवार माझ्यासोबत होता म्हणून आज मी सगळं करू शकली आणि हे सगळं त्यांच्याचमुळे शक्य आहे. आज सर मी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर तुम्हाला सांगते की तुम्ही आज माझ्या आयुष्यात आहेत म्हणून माझ्या असण्याला महत्त्व आहे. जर तुम्ही माझ्यासोबत नसतात तर माझ्या असण्याला काहीच महत्त्व नसतं आणि मी जगू सुद्धा शकले नसते. आता असं सगळं म्हटल्यावर आता इकडे इंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इकडे आबा त्याला धीर देत असतात. इकडे सगळेजण तिच्यासाठी मोठा म्हणजे जोरजोराने टाळ्या वगैरे वाजवत असतात. सगळ्या म्हणजेच इकडे राणीचं जे भाषण असतं ते इतकं कौतुकास्पद सुद्धा असतं आणि रडण्यासारखं सुद्धा असतं, म्हणजेच मनाला लागणारं. इकडे सगळे म्हणजेच जे वस्तीमधले लोक असतात त्यांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू आलेले असतात. पण आता इकडे हा जो भाग असतो इथे संपतो. आता इकडे राणी म्हणजेच पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी अख्ख्या वस्तीसमोर आता इकडे इंद्राला आता इकडे वचन देते, शब्द देते की सर आज तुम्ही माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, खूप मेहनत केली माझ्यापेक्षा जास्त, पण आज मी तुम्हाला शब्द देते आणि वचन सुद्धा की तुम्हाला ज्या ज्या लोकांनी रडवलेलं आहे त्याला मी न्यायाने त्यांना सजा सुद्धा देईल आणि तुमचं जे जे तुम्ही गमावलंय म्हणजेच महाडिकांचं घर, तुमचं स्वप्न म्हणजेच फॅक्टरी, मी सगळं काही तुम्हाला परत मिळवून देईल. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. इकडे आबांना हे सगळं बघून खरंच खूप त्यांचं कौतुक वाटत असतं. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.